फायटिंग मॅन. म्हणून मला डे लाईट मध्ये शूट करायला खूप आवडतं. येस, वेलकम टू टुडेज ट्यूजडे अनफिल्टर्ड गप्पा ऑन ट्यूजडे. नशीब हा बोलायला शिकला बाय द एपिसोड शिव. सो ठीक आहे, आजचा टॉपिक काय घ्यायचा आहे आमच्या मॅडम जी सांगतील तुम्हाला. काय घ्यायचं आहे आजचा टॉपिक? आजचा टॉपिक आहे हाऊ आर वी मॅनेजिंग सोशल मीडिया प्लस आमचा फुल टाइम जॉब. सो लाईव्ह मध्ये जेव्हा आम्ही गेम स्ट्रीमिंग करत असतो हा क्वेश्चन खूप वेळा येतो की तुम्ही कसं मॅनेज करताय, किंवा खूप लोक हे म्हणत असते की अजून व्हिडिओ द्या, अजून व्हिडिओ द्या. मल्टिपल क्वेश्चन्स अराउंड द सेम टॉपिक, ज्याचा आन्सर एकच आहे, टू लेट यू गाईज नो की आम्ही सोशल मीडिया आणि फुल टाइम जॉब कसा मॅनेज करतोय. सो टू आन्सर युअर क्वेश्चन we'll begin with this episode. Yes. But also आम्ही फीडबॅकला खूप सिरियसली घेतो. त्यामुळे लोक म्हटले की तुमचं थोबाडा बघायला मला बोर होतं, कळलं ना. सो आज आम्ही चहा बनवतो तुम्हाला. येस, ट्यूजडे आपण चहावर गप्पा मारणार आहे. चाय पे चर्चा. ठीक आहे, तर आपण चहाचा सेटअप करायचं का, म्हणजे त्यांना चहा पण दिसेल. गिव्ह मी 1 minute. I think this angle is good. Perfect. Correct. सो चहा पे चर्चा करता करता मी चालू करणार आहे बोलणं. बॅटरी लो ऑलवेज. एवढं काय नाही. सो पहिली गोष्ट तर तुम्हाला माहितीच आहे, लास्ट टाइमच आम्ही सांगितलं की युट्यूबचं नाव कसं आलं, मग युट्यूब कसं चालू झालं आणि कसं चालू झालं. युट्यूब चालू तर झालं होतं पुण्यात लग्नाच्या टायमिंगला. करेक्ट. तेव्हा तर आम्ही काही जॉब करत नव्हतो आणि इम्पल्सिव्ह डिसिजन घेतला की चालू करायचं. पण खरा स्ट्रगल चालू झाला जेव्हा आम्ही आलो बँगलोरला. आणि बँगलोरला आल्यानंतर मग प्रॉब्लेम व्हायला लागला की व्हिडिओ शूट कसा करायचा. आणि व्हिडिओ, कारण सीन असा होत होता की माझं आणि वैष्णवीचं शिफ्ट टायमिंग आहे वेगळं. सो आम्ही दोघं एकमेकांना म्हणजे व्हिडिओ शूट करण्यासाठी तर आम्ही नाहीच भेटू शकणार म्हणजे एकमेकांना, किंवा तेवढा टाइम वीकडेजमध्ये. सॅटर्डे संडे ऑब्व्हियसली टाइम आहे. सो त्यावेळेस आम्ही शूट करतो, जे काही कंटेंट असेल पूर्ण आठवड्याभराचं शूट करतो आणि मग ते तुम्हाला एक एक करून चैतन्यने काय केलं, जे 20 मिनिटाचं गोष्टी होतं ते त्याने 2 मिनिटात सांगितलं. पण मी बिंग अ स्टोरी टेलर, मी तुम्हाला नीट डिटेलमध्ये मी तुम्हाला वरचं सांगितलं. आता वैष्णव हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे टाइम सकट, की मी कधी येतो, कधी झोपतो, कधी नाही. मी तुझं टायमिंग का डिस्कस करू, मी तुम्हाला आता नीट सांगते. ओके, म्हणजे चैतन्य तुम्हाला समरी दिली. व्हेरी नाईस, गुड जॉब. सो काय होतं सीन, असं समजा की वीक डेजला आम्ही दोघं एकामेकांची फक्त झोपलेली थोबाडं बघतो. येस, करेक्ट. आणि आमचं जे काय बोलणं होतं किंवा जे काय आमचं, इट इज बेसिकली लाईक अ लॉंग डिस्टन्स. आम्ही एका घरात राहून पण इट इज बेसिकली लाईक अ लॉंग डिस्टन्स. सो व्हिडिओ कॉलवरच आमचं बोलणं वगैरे होतं. सो जे काय, सपोज एखाद्या दिवशी मी आले जरी ऑफिसमधनं लवकर, तर मला ह्याच्यासोबत फक्त 30 मिनिट्स वगैरे भेटतात. सो ऑफकोर्स त्याच्यामध्ये व्हिडिओ शूट करणं तर पॉसिबल नाही. बट देन आम्हाला भेटतात 2 दिवस, सॅटर्डे अँड संडे. तर सॅटर्डे अँड संडे मध्ये आम्हाला शूट करायचा असतो डेली व्लॉग, टॉक्स विथ ट्यूजडे, पॉडकास्ट, एडिटिंग ऑफ द व्हिडिओ, थंबनेल, येस, रील्स आठवड्याभराचे, आणि स्ट्रीमिंग. सो ह्याच्यामध्ये ऍट द सेम टाइम स्पेंडिंग टाइम विथ इच अदर. ऍट द सेम टाइम गोइंग टू जिम, बिकॉज एकामेकांसोबत जिमला जायला आम्हाला खूप मजा येते. ऍट द सेम टाइम गोइंग टू बॅडमिंटन विथ इच अदर, कारण आम्हाला एकामेकांसोबत बॅडमिंटनला जायला ही मजा येते. अँड ऍट द सेम टाइम आम्हाला एकामेकांसोबत टाइमही स्पेंड करत असतो, गप्पाही मारायचे असतं, जे आम्ही कॅमेरावर डिस्कस नाही करू शकत. जसे की तुझ्या ऑफिसमध्ये काय गॉसिप झालं सांग ना मला, माझ्या मैत्रिणीच्या लाईफमध्ये काय झालं सांग ना मला. सो ह्या सगळ्या गोष्टी करायला आम्हाला भेटतात 48 तास. 48 तासामध्ये एका आठवड्यामध्ये किती तास असतात? 5 दिवसामध्ये किती तास झाले? 12 आता 12 तास मोस्ट आहेत का? 12 म्हणजे 60 तासाचं कॉन्टेंट. ओके, 60 तासाचं कॉन्टेंट हे 48 तासात. यार मेहनत तर बहुत आहे यार. सो अगेन, एक सेकंड मला हे घ्यायचं. सो तेच असंच थोडी लिंक तुटली. एक सेकंड, हा माझी लिंक तुटली. पण एक सेकंड, माझा हातही ओलाय. तो पण काहीतरी तू गप्पा मारू शकतोस. मी तुला कॅमेरा समोर, ते नसतो का तो एखादा एक व्हिडिओ असतो ना की मैं मेरे बच्चे को कैमरे के सामने लेके, बच्चे इसको हाथ नहीं लगाना, मम्मा आ रही है वॉशरूम से, आणि मम्मा जाते आणि त्या टॉडलर असं होतं कॅमेरा समोर. की त्याला काय करायचंय भाई. ते तसं झालं आता चैतन्याचं. मी 2 मिनिटं त्याला सोडून गेल्यावर, आणि लोक मग मला म्हणतात चैतन्य की ताई तू दादाला बोलायलाच देत नाही.
पण यार मला बोलता थोडं पण कमी येतं. तसं बट नको ठीक आहे, आपण बोलू ऑफ चैतन्य. टॉपिक चाललोय आता. ऑफ नाही टॉपिक ऑफ टॉपिक नाही चाललो आपण फिलिंग्स देतोय. पण मग लेट्स गेट बॅक टू द नाही तू तो ओरिजिनल. टॉपिक चेंज नको करू. मला ते टॉपिकही डिस्कस करायचं आहे याच ह्याच्यामध्ये काय? की लोकांना बिकॉज असं वाटतं की मी तुला बोलू देत नाही आणि तू हे बोलणं आता बंद कर चैतन्य की मला बोलता येत नाही कारण तू आता ब्लॉगिंगच्या क्षेत्रात उतरलेला आहे. पण मी ट्राय करतोय ना, जेवढं मला बोलता येतं तेवढं मी बोलतो. पण मला असं लवकर सुचत नाही ना असं म्हणून. पण आता जेवढं मला सुचतं ना तेवढं मी धबधब बोलणार आहे. आणि आता मला सुचत आहे की येस, वैष्णवीने जे सांगितलं की 60 तास आपल्याकडे सॉरी 48 तास असतात. त्याच्यामध्ये एका आठवड्याचे 4 व्हिडिओ शूट करायला लागतात. 4 नाही 3 व्हिडिओज ना, एक डेली व्लॉग, एक ट्यूजडे आणि एक पॉडकास्ट. येस. आणि रील्स वगैरे वेगळं. सो येस, आता मीच हे चालू करू का की इन डिटेल कसं चालू करायचं. सो सॅटर्डे आमचा चालू होतो सकाळ आम्ही 12 वाजता वगैरे उठतो. जरा का उठते कारण तुम्ही लोक मला फोर्स करता लेट नाईट स्ट्रीम करायला म्हणून. बट ठीक आहे ना, सॅटर्डे संडे यार तुम्ही कधी उठा, 1-2 वाजता काय फरक नाही पडत. युजल डेज मध्ये तर तू उठतेस ना 8-9 वाजता सकाळी. 8-9 वाजता काय बच्चे, तू 4 वाजता उठायचे का ते जिमला जातोय तेव्हा. आणि त्याच्यानंतर मग आमचं थोडंसं डिस्कशन होतं की आज कुठला व्हिडिओ शूट करायचा किंवा आजच्या व्हिडिओचा मुद्दा काय असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी असं विचार करतं. आणि मग थोडंसं विचार केल्यानंतर जर आम्हाला सुचतं की ओके या गोष्टीवरती व्हिडिओ आज बनवू शकेल. पण त्याच्या आधी जर आम्हाला वाटलं की बाहेर जाण्या इतकं टाइम आहे किंवा बाहेर जायला तर कंटिन्यू करूया आपल्या पुढच्या गप्पा. काय झालं चैतन्य बाय द वे, आपण का मध्येच पळून गेलो? मध्ये पडून गेलो कारण आता हेच तुम्ही जे विचार असतं ना टाइम वगैरे, तर आम्ही व्हिडिओ शेड्यूल करून ठेवला होता 6 वाजताचा. पण 6 वाजून गेले हे आम्हाला कळलंच नाही. नोटिफिकेशन वरती आलं, त्याच्यामुळे आम्हाला मध्येच कट करून धपकन पडायला लागलं. सगळीकडे शेअर करायला लागल्या गोष्टी आणि हे सगळ्या. आता परत आमच्या कामाला रिटर्न आलेलो आहे, जो की आहे चहा बनवायचा आणि तुमच्याशी गप्पा मारायच्या. सो आय थिंक जितकं मला आठवतं आपण हे बोलत होतो की आपण म्हणजे सकाळी आपलं 12 वाजता आपण उठतो. सकाळी नाही, दुपारी 12 वाजता आम्ही उठतो. नाही ते तर सांगितलं ना तुम्हाला की काय विचार करायचा काय नाही. आणि जर आम्ही बाहेर जाणार असू तर आम्ही डिसाईड करतो की आता मग डेली व्लॉग शूट करूया. पण जर काय त्या दिवशी आम्ही डेली व्लॉग शूट केला तर मग दुसरा दिवस जो संडे आहे त्या संडेला आम्हाला बाहेर जाता येत नाही. बॅडमिंटन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. पण येस ते हे काय म्हणतात त्याला, बाहेर जायचं. डेली व्लॉग त्या दिवशी शूट नाही करू शकत. त्या दिवशी मग शूट करावं लागतं गप्पा ऑन ट्यूजडे आणि पॉडकास्ट. येस, टू बी व्हेरी ऑनेस्ट आम्ही किती ठरवलं ना आज आपल्याला हे करायचंय, आज आपल्याला ते करायचंय, काही होत नाही. आणि तुम्ही भले किती प्लॅन करा की यार आज आपण असा व्हिडिओ शूट करू, आज तसा व्हिडिओ शूट करू, नाही होत यार. एकदम स्पॉन्टेनियस करायला लागतात सगळ्या गोष्टी. जसं आता गप्पा ऑन ट्यूजडे स्पॉन्टेनियस चालू आहे की बाबा कॅमेरा समोर आहे आणि आपण एक मुद्दा पकडला आणि धपाधप गप्पा मारणार आहे. त्यात पाऊस आला, मध्येच व्हिडिओ अपलोड झाला, धपधप काय झालं काय. त्याच्यामुळे स्क्रिप्ट लिहिणं पण नाही आमच्या नशिबात की एखादा असं मी ठरवलं की जर आपण काहीतरी फनी स्किट करूया तयार, त्याच्यासाठी स्क्रिप्ट लिहावी लागेल. कारण मी तुम्हाला सांगते थोडासा गॅस गेलेला आहे वाऱ्याने. केले डेंजर काम आहे. बंद कर. एक सेकंड जरा पॉज घेऊया आपण, माझे केस जळतील. नाही. सो काय होतं ना, पण ह्याला स्क्रिप्ट लर्न करायला परत 1 आठवडा जाणार. अरे ते मला बोलू दे ना. तू कशाला, कसं वैष्णवी ऍक्ट आउट करेल कधी स्क्रिप्ट तिला दिली, कारण तिला ऍक्टिंग बिक्टिंग जमते थोडीशी. पण मला तुम्ही स्ट्रीम वरती ज्या कमेंट काय म्हणतात चॅट करत असतात ते मला वाचायला अर्धा जातं. ते स्क्रिप्ट कधी मी वाचणार, कधी मी बोलणार. बरोबर आहे, व्हेरी डेंजरस फॉर मी. बरोबर आहे. 100% 100 येस. मी बघते की व्हिडिओ. होय बच्ची तू चहाकडे लक्ष दे ना. अरे मी पण तुझ्याकडे बघायला लागलो ना. माझ्याकडे बघतोयस. माझं तुझ्याकडे तुझ्याकडे नाही बघत, आता कोणाकडे बघणार बच्ची. सो जसं की आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. या सॅटर्डे संडेला आम्ही ठरवलेलं होतं की भाई सॅटर्डेला सगळे व्हिडिओ शूट करू, कारण संडेला ITR भरायचं आहे. संडेला जे अल्बम आमचा लग्न झालं डिसेंबरमध्ये, जुलै चालू आहे आणि अल्बमचे फोटोज आम्ही अजूनही सिलेक्ट केलेले नाहीये, ते करायचंय. सो हे सगळे तर आमची पर्सनल लाईफची कामं आहेत ना, ते थोडी आम्ही डेली ब्लॉग मध्ये टाकतो. म्हणजे ITR थोडी डेली ब्लॉग मध्ये किंवा फोटो सिलेक्शन थोडी डेली ब्लॉग मध्ये. मग आता हे कामं राहून गेली. आज आहे रविवार आणि आता बघा व्हिडिओ शूट करताना मला आठवत आहे की यार ही सगळी कामं तर राहून गेली. आता काय करावे लागेल, आता मला एखाद्या दिवशी जेव्हा वर्क फ्रॉम होम वगैरे भेटेल त्यावेळेस करावं लागणार.
दिस इज व्हेरी डेंजरस यार. आय थिंक. काय म्हणतात, काय म्हणणं आहे तुझं बच्ची या गोष्टीवर? पण मला मज्जा येते, म्हणजे मज्जा तर येते की आपण एका जागेवर बसून नाही राहते दिवसभर नुसतं लोळत बसायचं डुकरासारखं. सो मग आता आणि आपलं वय नाही ना ब्रो, की नाही का सॅटर्डे संडे जरा लोळत बसू आणि हे करत बसू ते करत बसू. रिटायरमेंट जेव्हा आपले येईल तेव्हा जरा बसू भाई गार्डन बिर्डन मध्ये चाय की चुस्की आले की. पण तसं नाही ना बच्ची, तुला काय माहिती की रिटायरमेंट पर्यंत आपण जगणार आहे का नाही. हा आता वेगळा मुद्दा होत चाललाय. लेट्स नॉट गो देअर. म्हणजे माझी तरी अशी फिलॉसॉफी की तुम्ही असं नाही, नको बच्ची नको. डोंट गो इनटू रिटायरमेंट करते की तू. दुसरी गोष्ट म्हणजे मला असंही म्हणायचं होतं की असं नाही की जसं मी बोलले की जेव्हा आम्ही आठवडाभर काम करतो 5 दिवस तेव्हा असं असतं काय काम आहे. सॅटर्डे संडेला आम्हाला तसं वाटत नाही काम आहे, आम्हाला मज्जा येते बिकॉज वी लव्ह डुईंग दिस. बट आमचा बर्नआउट झालेला आहे, खूप वेळा झालेला. कसा झालाय चैतन्य? एखादं तुला एक्झाम्पल सांगायचं असेल तर? नाही पण म्हणजे बर्नआउट म्हणजे वैताग, म्हणजे इतका वैताग आलाय की जाऊ दे बाद झालं नाही करायचं म्हणून की सोडूनच. म्हणजे हेच ना की शूट करता करता मला एक इन्स्टन्स आठवतोय. आपण शूट करत होतो, कुकिंग चॅलेंज शूट करत होतो का कुठलं तरी एक कुकिंगचंच काहीतरी शूट, मी हे उघडते, कुकिंगचंच काहीतरी शूट करत होतो आणि आम्ही दोघं वैतागलेलो होतो बिकॉज आम्ही दोघं ड्रेन आउट झालेलो होतो. बट आम्ही प्रॉमिस केलं होतं की आमचा व्लॉग येणार, वी हॅव टू डिलिव्हर इट. बट ते शूट करता करता आमच्या दोघांचा बर्नआउट झाला. आम्ही पॉज केलं, आम्ही हॉलमध्ये गेलो, आम्ही भांडलो, कच 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 भांडलो. मी रडले, हा रडला, दोघं भांडलो, दोघं रडलो, दोघांना जाणवलं ओके इट्स नॉट अबाउट इच अदर, इट्स अबाउट की आपला बर्नआउट झालाय. आपण म्हणले की आपण थोडा पॉज घेऊ. अर्धा तास आम्ही बसलो, गप्पा मारलं, रिझॉल्व्ह केलं आणि विचारलं एकमेकांना करायचंय हो, दोघांचं म्युच्युअल डिसिजन झालं आणि मग गेलो. येस, बिकॉज तेच मॅटर करतं ना लास्टली. मी चैतन्याला सांगितलं आणि चैतन्यानेही मला सांगितलं की ज्या टायमिंगला आपल्याला असं वाटेल की यु नो वॉट आता हे जरा जास्त होत आहे आणि आपल्या रिलेशनशिपला अफेक्ट करतोय, येस, आपण तिथंच थांबून जायचं. आता कसं सगळं सुंदर आणि चाललंय. बट तुला आठवतं तू त्या भांडणात मला बोलला होता की युट्यूब आता आपलं बाळ आहे, युट्यूब आता आमचं एक बेबी आहे जे आम्ही क्रिएट केलंय. आता जर तुम्हाला बाळ झालं जस्ट बिकॉज ते बाळ तुम्हाला ताण देत आहे किंवा स्ट्रेस देत आहे म्हणून असं नाही ना की तुम्ही त्याला अबॅन्डन करणार. तुम्हाला त्याला पाळायचं पोसावं म्हणजे करावंच लागणार. तसं आता आमचं युट्यूब सोबत एक रिलेशनशिप बनलंय. प्लस आता असं फॅमिली नाही म्हणता ना, म्हणून कम्युनिटी सोबत पण आपलं खूप सारे लोक आहेत, भलेही 10 लोक असू देत. तसे आपले सबस्क्रायबर्स चांगले आहेत, भरपूर आहेत सबस्क्रायबर्स, कमेंट्स पण भरपूर येतात. पण खूप सारे लोक आहेत ना ते थोडेसे कनेक्ट झालेले आहेत. लाईव्ह स्ट्रीमिंग वरती आम्हाला लाईव्ह स्ट्रीमिंग वरती जाणवतो, काही कमेंट्स मध्ये जाणवतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक जण आहे, त्यांचं मी नाव नाही घेत आता, पण ते असे कमेंट्स वगैरे टाकत असतात. सुरुवातीला मला वाटत होतं थोडंसं की नाही का यार हे फक्त नाही का धपाधप नुसते कमेंट्सच टाकतात. पण त्यांची एक कमेंट होती, त्या कमेंटमध्ये त्यांनी एवढं डिटेलमध्ये लिहिलं होतं, तेव्हा मला लगेच रिअलाइज झालं यार मी म्हणजे चुकलं माझं की मी ह्यांच्याबद्दल असा विचार केला. हे अख्खाच्या अख्खा व्हिडिओ बघतात. आम्हाला जे माहीत नव्हतं ना त्यांनी ती डिटेल त्या म्हणजे ती जी त्या व्हिडिओमधली जी डिटेल होती त्या कमेंटमध्ये मेन्शन केली होती. बेसिकली एवढंच म्हणायचं की सोशल मीडिया प्लस जॉब मॅनेज करणं इज नॉट इझी ॲट ऑल. आता पण बघा उभं राहून चहा प्यायला लागतंय, शूट करायला लागतं आणि बिस्किट खायला. अजून आहे की चैतन्य छान पाऊस पडतोय, चल मस्त. मी तुम्हाला ऍक्च्युअली दाखवते माहोल कसं झालाय. अख्खा सण असं काळं झालंय, लिटरली काळं झालंय. सो असं नाही बोलताय ना मला चैतन्याला चल चैतन्य खिडकी उघडू, टेरेसवर जाऊ, जरा पावसात भिजून येऊ. आणि आम्ही भिजायचो पावसात वगैरे, हे सगळं आम्ही करायचं. आम्हाला खूप आवडतं हे टिपिकल रोमॅन्टिक शिट करायला. बट कमिटमेंट आहे. आता बाळ घरात सोडून टेरेसवर जाऊन नाचता नाही येणार. करेक्ट दिस इज अ गुड एक्झाम्पल. सो सोशल मीडिया प्लस फुल टाइम जॉब खूप डिफिकल्ट आहे. त्याच्यामध्ये आता मी डेली स्ट्रीमिंगही चालू केली आहे. सो खूप डिफिकल्ट होत आहे सगळं. बट करू यार, आत्ताच कष्ट करायचे आहे ना, जसं मग अशी बोललो मी. बट हे पडलं ह्याच्यात चहामध्ये बिस्किट. मला वाटलं शर्टाच्या. बट मला माहिती आहे आणि तुम्ही हे रिलेट करणार पुढील 1 वर्षांनी किंवा 2 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी
जेव्हा आपली कम्युनिटी मोठी झालेली असेल तेव्हा हेच दिवस आठवणार, हेच स्ट्रगल आठवतील आणि वी विल पॅट आवर बॅक्स. येस, एकमेकांना आपण शाबासकी देऊ. कारण आता आम्ही किती दाखवलं आम्ही खुश आहोत किंवा हे आहोत, आम्हाला माहिती बॅक कॅमेराच्या मागे काय होतं काय नाही. येस, दॅट इज व्हेरी ट्रू. म्हणजे एवढंही वाईट काय होत नाही, सगळं सुंदरच आहे. पण ये जो म्हणजे थकवा किंवा काय असतं ना ते जाणवतं ना, ते फील तर होतं यार, फील तर होतं बॉईज थोडं. आणि प्लस मला स्पेशल तुला थँक्स म्हणायला आवडेल आता. का? वैष्णवीने स्ट्रीमिंग ही गोष्ट पण खूप मनावर घेतली. मला खरंच म्हणजे मी ज्यावेळेस बघत होतो ना स्ट्रीम ह्याची, मी हिच्या बाजूला नव्हतो, मी स्ट्रीम बघत होतो दुसऱ्या इकडनं, त्यावेळेस मला असं वाटत होतं यार की ही किती बोलते आणि म्हणजे तू एवढं एंगेज करत होती बच्ची सगळ्यांना. आणि हे बाबू आणि हे बोलणं सोपं नाहीये, तुम्हाला कळत पडलं. सॉरी. हा, आणि बोलणं सोपं नाहीये. म्हणजे एखादा टॉपिक असेल तुम्ही त्याच्यावर किती वेळ बोला, म्हणजे इट्स लाईक मला तुमची तोंड दिसत नाहीये, मला फक्त तुमचे कॉमेंट्स दिसत आहेत. इट्स लाईक आय एम टॉकिंग टू अ वॉल, ज्याच्यात एक संदेश येत आहेत आणि तेही मला काढून घ्यावे लागतात लोकांकडनं की ह्याच्याबद्दल बोला, त्याच्याबद्दल बोला. हे मला माहित नव्हतं माझ्यामध्ये हा स्किल आहे, पण मी डेव्हलप करते. पण स्किल आहे नाही बच्चे, आहे तुझ्या, डेव्हलप नाही करत, तुझ्याकडे आहे तो इनबिल्ट स्किल. गाणी बिनी म्हणायला लागले मध्येच, काय 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 काय. बट डोंट यू थिंक तसं मी घरामध्ये पण असते. घरामध्ये मी मध्येच, हा माझ्या शेजारी बसला मी जोरात गाणं बोलायला लागते, हा डचकतो, मी तशीच आहे. मग मला हळूहळू कळलं की स्ट्रीमिंग इज नॉट दॅट डिफिकल्ट बिकॉज ऑफ दिस रिझन की मला प्रिटेंड नाही करावं लागत आहे. जसं मी ह्याच्यासोबत बकचोदी करत असते तसं मला किंचाळायचे, गाणी गायचे. हे माझी आई मला कधी कधी ओरडायची. जर माझी मम्मी बघत असेल तर मम्मी कमेंटही करेल या व्हिडिओवर की मी मध्येच ओरडायची घरामध्ये पण, आणि मग माझी मम्मी ओरडायची काय झालं. यु नो लाईक हाऊ मॉम्स आर. सो आय थिंक हाच होता सारांश की आम्ही सोशल मीडिया आणि हे यूट्यूबचं क्षेत्र कसं मॅनेज करतं. तुम्हाला काय ॲक्च्युली तेच मी म्हणणार होतं की तुम्हाला काय सजेशन द्यायचे असेल तर द्या, पण जरी तुम्ही सजेशन दिले तरी तुम्हाला नाही माहिती आहे ना की आमच्या म्हणजे आम्ही काय करत असतो किंवा काय नाही. सो येस, तुम्ही सजेशन दिले तर आम्हाला आवडेल हे, पण वी विल ट्राय आवर बेस्ट टू डू दोज थिंग्स. म्हणजे त्या गोष्टी करण्याचा आम्ही बेस्ट प्रयत्न करू. ऑब्व्हियसली. आणि आता चहाही संपलेला आहे आणि आय थिंक माझा नाही संपला, मी तुला जास्त चहा दिला होता. ओके ठीक आहे, मग अजून 1 मिनिट तो गप्पा मारू शकता. बडबड म्हणले की याचं तोंड कशी गपगप आहे. गपगप कावळा आहे का तू? कावळा बच्ची हे मी नाही टाकणार आहे. कट, वी आर गोइंग टू कट दिस. लेट्स गेट बॅक टू. अजून काय मला काहीतरी बोलायचं होतं का? मी ते विचार करते की मी काय मिस केलंय का. तुला असं वाटतं जस्टिस केलं आपण या व्हिडिओला? हां केलंय, मला वाटतंय. ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या सांगितल्या आहेत आता इन डिटेल. बेसिकली जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की आम्ही कसं डिवाइड करतो, सॅटर्डे आम्ही डेली ब्लॉग शूट करतो जो संडेला येतो. सो तुम्हाला रिअल टाइम अपडेट भेटतो. बट जर संडेला कुठला सण सूद असेल किंवा महत्वाचा दिवस असेल तर आम्ही संडेला शूट करून, संडेलाच एडिट करून, संडेलाच टाकायचा प्रयत्न करतो. बिकॉज आमचा पोस्टिंग टाइम इज इव्हनिंग ॲट 7 PM. आणि जे आमचं टॉक्स विथ ट्यूजडे आहे ते आम्ही मॅनेज करतो की सॅटर्डेलाच शूट व्हायला पाहिजे, सो दॅट संडेला आम्ही प्रॉपर डेडिकेशन फक्त आणि फक्त पॉडकास्टला देऊ शकतो. ॲट द सेम टाइम आय एम सॉरी, सॅटर्डे आणि संडेला आम्ही लाईव्ह स्ट्रीमिंगही करायचं ट्राय करतो. असं करून आम्ही सॅटर्डे आणि संडे आमचं डिवाइड करतो. अरे एक गोष्ट तर तुम्हाला सांगायची राहिलीच. काय? ती गोष्ट ऐकून तुला पण नवल होईल. इकडे पाणी नाही टाकलं ना की मग हे होऊन जातं. या ठीक आहे या तुम्ही या. ती गोष्टी तर नवलच वाटेल तुम्हाला. आणि आपण ते मेन्शन नाही केले चक्क. काय या सगळ्या गोष्टी करत असताना घरात जेवण, घरात भांडी, घरात कचरा, या सगळ्या गोष्टी, घर सुद्धा साफसफाई, या सगळ्या गोष्टीही होतात सॅटर्डे संडे. करा. आत्ताच मेहनत आहे, आत्ताच टाइम आहे, आत्ताच मेहनत करा. एकदा आपण मोठं झालं की
आणि अजून मेहनत करू, अजून वर जाऊ. प्लीज कोणी सोल्युशन देऊ नका, तुम्ही कामवाली बाई लावा की लावा. नॉट अफोर्डेबल. 4,000 रुपये मी 2 जणांच्या स्वयंपाकाचे 4 चपात्या आणि 1 भाजी करायला 4,000 रुपये मी नाही देऊ शकत. सॉरी, नॉट हॅपनिंग. आणि बाय द वे आम्ही असंही झालंय की पॉडकास्ट जर आमचा मिस झाला असेल शूट करायचा, आम्ही रात्री 12-1 वाजता बसलोय शूट करायला. आठवलं मला, आठवलं. लास्ट संडेला, बिकॉज सॅटर्डेला आम्हाला बाहेरची कामं सगळी करायची होती, घर साफसफाई करायचं होतं, बिकॉज ते कॉक्रोचेस वाला सीन झाला होता, पेस्ट कंट्रोल वाला. संडे वॉज दी ओनली डे टू शूट ऑल दी व्हिडिओज. आम्ही बॅडमिंटनलाही गेलो, बिकॉज फिटनेस इज अ प्रायोरिटी. बॅडमिंटन, जिम, डेली ब्लॉग शूट करून तो पोस्ट झाला. त्यानंतर आम्ही बॅडमिंटन आणि जिम केलं. आम्ही 10 वाजता आलो, आय थिंक. नाही, आम्ही 7-8 वाजता आलो. मग स्ट्रीमिंगला बसलो. स्ट्रीमिंगवरनं आम्ही उठलो. आम्ही टॉक्स विथ ट्यूजडे तिथंच बसल्या बसल्या पीसीच्या समोरच, जर तुम्ही बघितलं असेल लाईव्हच्या स्ट्रीमिंगच्या सेटअपमध्ये आम्ही पटकन शूट करून घेतला पहिला एपिसोड. बाहेर आलो, इथं अख्खी पॉडकास्टचं लाइटनिंग बिटनिंग शूट सेटअप करायला अर्धा तास, पॉडकास्ट शूट करायला 1 ते 1.5 तास. येस. आणि आम्ही झोपलो तो 2-3 वाजता. 3 वाजता तो झोपलेच असेल मी रात्री त्या दिवशी संडेला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिस. तर असंही होतं. आता जसं की या टायमिंगला आम्ही आमच्या पर्सनल कामाला प्रायोरिटी नाही दिली, त्याच्यामुळे ITR भरायचं राहिलंय, फोटो सिलेक्ट करायचे राहिले. बट त्यामुळे आमचं हे झालं. जर हे नसतं झालं तर आज तेच होणार होतं. ऍक्च्युली 1 पॉईंट नाही, आपण 2 पॉईंट विसरलो. ह्या सगळ्यांमध्ये आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींसोबतचं कनेक्शनही थोडं कमी केलेलं. येस. आणि त्याचा इफेक्ट कुठे ना कुठे जाणवतो आम्हाला पण बिकॉज आमचे मित्रमैत्रिणी खूप समजूतदार आहेत. सो ते सुद्धा आम्हाला म्हणतात की ठीक आहे, तुम्हाला बाकी वेळा आमच्याशी टाइम स्पेंड करायला टाइम नाही, बट बॅडमिंटनला तरी या किंवा फोन वगैरे करायला पण मी माझ्या मित्रमैत्रिणी, म्हणजे मी असं असतं की रोज एका मित्रमैत्रिणीने कॉल करणार, अपडेट घेणार की काय चाललंय भाई, कशी आहेस तू, कसा आहेस तू, असं असायचं. पण आता मी बंद केले. बट आता मी कधी कधी असं तरी कनेक्ट करते किंवा मेसेज ड्रॉप करते की कसं आहे, सगळं बरं आहे ना, काय म्हणजे काय असं अपडेट घ्यायचं असेल. अँड दे आर लाईक की तू खूप छान करते, तू खूप छान करते. ते लोक अशा सपोर्ट करतात ना, म्हणून आम्हाला पण थोडंसं नाही का, बट बरं आहे, सगळं चांगलं चाललंय. सो जे म्हणतात ना की जर्नी इज अ लिटल लोनली, दॅट इज ट्रू. बट जर तुमच्यासोबत तुमचे खरे मित्रमैत्रिणी असेल तर इट इज नॉट लोनली ॲट ऑल, बिकॉज दे विल सपोर्ट करणार. नक्की ना वेळ नसेल तर मग ते लाईव्ह वरती जॉईन होऊन मग ते गप्पा मारतात वगैरे. सो इट्स ऑल गुड. येस मॅन, इट्स ऑल गुड. येस मॅन. सो येस, थोडं मुश्किल तर आहे हे क्षेत्र, पण येस मजा तर येते यार. आणि आयुष्यात दुसरं आपल्याकडे अजून करायला पण नाही येत काही गोष्टी, साईड असायलाच हवी ना. साईड असेल. आणि ज्याला कोणाला प्लॅन करायचा आहे ना टू गेट इन टू युट्यूब, आणि त्या निमित्ताने जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल ऍज अ कपल, ऍज अ सिंगल पर्सन, गो फॉर इट. डिफिकल्ट आहे स्टार्टिंगला, खूप डिफिकल्ट, बट जेव्हा लोक कॉमेंट करतात, छान छान बोलतात, दॅट मोटिवेट्स यू. येस येस, तेच मी मगाशी जे सांगितलं ते डिटेल्ड कमेंट जी देऊ. आणि पुढील 1 वर्षानंतर हेच तर बघून आपल्याला छान फील होणार आहे ना ब्रो. त्याच्यामुळे इफ यू आर प्लॅनिंग, गेट इन टू इट. इट इज वर्थ इट. येस, तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही चालू करू शकता. आवडत असेल तर काय प्रेशर कधी फील होत नाही एवढा. आम्हाला दुःख होतं, आम्हाला त्रास होतो, पण आम्हाला प्रेशर नाही फील होत की बुचे जसं मंडेला होतं ना कामाला करायचंच आहे असं. I think that is it for today. That is it for today. माझ्या ऍक्सेंट मध्ये, आपल्या इंडियन ऍक्सेंट मध्ये मी बोलतो. सो दॅट इज इट फॉर टुडे. आज आपला चहा बनवूनही झालेला आहे, पिऊनही झालेला आहे, पाऊसही पडला होता आणि आपला गप्पाही संपलेला आहेत. सो वी आर सायनिंग ऑफ. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.